जय शंकर माई जय 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 जय शंकर माई देवे माझा जन्म सुखाचा पैकेला देवे माझा जन्म सुखाचा पैकेला कोटी जन्म दिला साधुनिया बाळपणी दिशाला झाली दुरुस्ती बाळपणी दिशाला झाली दुरुस्ती संसाराची रुची न करे माझा भजन पूजन मारणा भजन पूजन सम्राटे सद कृष्णाची प्रेम गोडी नाही जाऊ दिले अन्यथाई चित्तो अन्यथाई जाऊ दिले अन्यथाई चित्तो धन्य गोपालित देव झाला बाळपणी दिसाला भली गुरुते बाळपणी दिसाला भली गुरुते संसाराची रुची न करे मोद सर्व सुख मग दाविया फुले खाई सर्व सुख मग दाविया फुले खाई धन्यलिंगमाई बाळपणी दिशाला भली गुरुते बाळपणी दिसाला भली गुरुते संसाराची रुची न करे
बरोबर. आता काही चिंता नाही, पाऊस यायलाय, सकाळपर्यंत कीर्तन होईल, टेन्शन नाही. थोडा आवाज आला.
जनी जग गरे जनी समा गमा 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 संसाराची रुची करे मसा संसाराची रुची करे मजा संसाराची संसाराची रुची नकळे मला संसाराची रुची नकळे मला संसाराची रुची पुनश्च
भली गुरुते संसाराचे रुतीन कळेवाद स्मरण भजन पूजन संतांचे सदा कीर्तनाचे प्रेम गोडे नाही जाऊ दिले अन्य ठाई चित्त धन्य गोतवित्त देवधन बाळपणी दीक्षाला भली गुरुची संसाराचे रुचे नकळे मज सर्व सुखमद दावे आपुले ठाई बसवलिंगा पायी स्थिर गेले बाळपणी दीक्षाला भली गुरुचे संसाराचे रुचे नकळे मज शिवहार त्रिलोक संवदालेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः ब्रह्मेति व्यपदेशस्य विषयं यं प्रचक्षते वेदान्तिनो जगन्मूलं तं नमामि परं शिवं यस्योर्मिवद्बुधाभासः क्षत्रिं च तत्त्वसञ्जया निर्मलं शिवनामानं तं वन्दे चिन्महोदधिं यद्भासा भासते विश्वं यत्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने अमृतार्थं प्रपन्नानां या सुविद्याप्रदायिनी आहर्निशमहं वन्दे
तमीशान मनोरमा तमीशान मनोरमा पंचजगद्गुरूंना रथी मंदिरमध्ये स्मरण करून वस्वादी प्रमादिगण मथादी शिवसंत राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या दिव्य चरण कमली अनंत अनंत प्रणिपात समर्पित करून अधिक मासानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह शंभू महादेव यांच्या अधिक मासानिमित्त चालत असलेला 18वा सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह मौजे बेळगाव थडी इथे गेल्या 4 दिवसापासून आपण या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये रममान अशा प्रकारची झालेली आहात. आजच्या या मंगल प्रसंगी विनयाची सेवा घेणारे आमचे आत्मीय श्री गुरु रातलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या चरणी वंदन करतो. तसेच आमचे आत्मीय श्री गुरु निलकंठ शिवाचार्य गुरुमाऊली यांनाही वंदन करतो. आमचे परमस्नेही श्रीमन निरंजन प्रणव स्वरूपी संगन बसव महाराज जी यांनाही वंदन करतो. राजूर मठाच्या गुरुगादीवर विराजमान असणारे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज जी, आचार्य गुरुराज महाराज जी, अनेक गावातून आपण सर्व शिवशरण आणि शिवशिरणे या शिवानुभव मंडपामध्ये आत्ताच यांनी गायन केले असे आमचे अगोदरशी मित्र बरं काय शिवदास स्वामी. आता एक गायक महान झालेले, त्यांची सुकन्या, त्यांची सपत्नी आणि अनेक गावातून आमचे गुरुजन, आपले सर्व गायक मंडळी, पिटी मास्तर, मृदंग मास्तर, शिवाहार देवानं आम्हाला मनुष्य जन्मात पाठवून दिलेला आहे. जन्म आम्हाला उगत वेडत नसतो. आम्हाला जन्म मिळाला किंवा मिळवण्यासाठी आम्ही काही प्रयास केला नाही केला. असा एखादा तरी माणूस असं म्हणाल की मी जन्म माणसाचा मिळावा म्हणून मी प्रयत्न केला नाही. मनमत माऊली परमर्षामध्ये सांगू लागलेले, जन्म येण्याची कारणे अनेक, परिपाप पुण्य समानची देख. मनुष्य जन्माला जर यायचं असेल तर पाप आणि पुण्य समान स्थितीमध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस मनुष्याचा जन्म. बघा, ज्या साधू संतांनी सांगितलेले माणसाचा जन्म प्राप्त झाला की आम्हाला काय प्राप्त होतं? किती जन्माचं सार्थक आहे? एका जन्माचं सार्थक आहे नाही, अनेक जन्माचं सार्थक आहे. 84 लक्ष जन्म फिरतात अवचित प्राप्त नरदेहा, अवचित प्राप्त नरदेहा.
जन्म एवढीच सार्थक म्हणजे मनुष्याचा जन्म आहे. मानवाचा जन्म हाती महालाभ. संतांनी आम्हाला सांगितलं, मानवाचा जन्म हाती महालाभ, उपाय सुलभ सापडला. आम्हाला काही सापडलं का? आम्ही मनुष्य जन्माला आलो, काही सापडलं? काही सापडलं नाही. आम्ही सापडण्याच्या शोधातच आहोत, आम्ही त्याच्या शोधातच आहोत. बघा, मनुष्याचा जन्म हा शेवटचा जन्म, अखेरचा जन्म. याच जन्मामध्ये आम्हाला मोक्षाची प्राप्ती आहे, याच जन्मात कैलासाची प्राप्ती आहे, याच जन्मात वैकुंठाची प्राप्ती आहे, अन्य जन्मात नाही. आपण कधी ऐकलंय का? गाढवानं त्या ठिकाणी स्वर्गात, गाढव स्वर्गात गेला, घोडे स्वर्गात गेले, पशुपक्षी स्वर्गात गेले नाही. स्वर्गात जाण्यासाठी माणसाचा जन्म प्राप्त व्हावा लागतो. कारण या जन्मामध्ये, या मृत्यूलोकामध्ये देव सुद्धा अवतरित व्हावं म्हणतात. कशासाठी? या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी आम्हाला मोक्षाची प्राप्ती होते, याच जन्मामध्ये आम्हाला मुक्ती प्राप्त होते, अन्य जन्मात नाही. अन्य वस्तूंना सुद्धा एका वचनामध्ये म्हणतात बघा, देवलोक मृत्यूलोक नसे अन्य ठाई, शिवलोक हाच शिवाचार, शिवाचं अंगणे हीच काशी, काय हाच कैलास, हेच सत्य कुडल संगम देव. देवलोक इथंच आहे, मृत्यूलोक इथंच आहे. कुठं आहे कैलास? मानसरोवर इथंच आहे का? अहो, कैलास मानसरोवर कुठे इथं आहे का वर आहे? मृत्यूलोकातच आहे. मृत्यूलोक इथंच आहे. आम्ही लोकांना सोडायला जातो, आहे का नाही? कुठला पाहुणा वाढला की आपण त्यांना सोडायला जातो. पण आपण कधी विचार केलाय का ही वारी आमच्यावर सुद्धा येणार आहे? बघा, या कलियुगामध्ये आम्हाला देवानं इतकं सुखी केलेलं आहे, एवढं सुखी केलेलं आहे. आता कुणाचं दुःख आहे का? बघा, तुम्ही म्हणताल महाराज सगळे लोक दुःखीच आहेत. दुःखी कोणीच नाही. देवानं सुख पेरून ठेवलेलं आहे. साधा शेतकऱ्याचा आम्ही विचार करू लागलो. अगोदरच्या जमान्यामध्ये 8 बैली कुरवत नांगरत चालायचे, 10 बैली नांगरत चालायचे. आता एक बैल तर चालवलाय का? 2 बैलाचा नांगर चालवलाय का? क्वचित एखादा शेतकरी ठेवला बैल, नाही तर सगळं ट्रॅक्टरनं चालू आहे. मशागत ट्रॅक्टरनं, नांगरणं ट्रॅक्टरनं, पाळी ट्रॅक्टरनं, मोगणं ट्रॅक्टरनं, पेरणी ट्रॅक्टरनं. आता राहिलंच काम काय? त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? कोळपे. कोळपं तेवढं राहील. ऐक, म्हणजे एवढं सुख त्या ठिकाणी देवानं आमच्याकडं शेतकऱ्यासाठी करून ठेवलेलं आहे. आमच्या माईमावल्या सुद्धा बघा, पहिलेच्या माईमावल्या जात्यावर दळण दळत होत्या. आता जात गेलं का नाही? गिरणी आली. आता मिरची कांडायची बंद झाली. आता ती हे आले कामात असतं ना, मिक्सर. मिक्सरमध्ये त्या ठिकाणी चटणी वाटू लागली, हिरवी चटणी, लाल चटणी,
सगळ्या चटणी वाटू लागल्या. आता एकच राहिले माय, फक्त पोळ्या लाटायची मशीन जर तेवढी आली का नाही, मग तेवढं मात्र बरं होणार. आता ते बी मोठ्या मोठ्या ठिकाणी आलेले आहेत. आता इकडे आलं नाही. जर शुभार एखादा शेत मजूर सुद्धा सुखी आहे. एखादा शेतकरी तर सुखीच आहे, पण शेत मजूर सुद्धा सुखी आहे. पगारी कमी नाहीत. आता तुमच्याकडे किती मला काय माहिती नाही. आता आमच्या भागात जर आम्ही बघू लागलो, 1,80,000 पगार आहे का गडेला. आता एवढा पगार घेतल्यावर मग आपण दुःखी आहो का? तरी शासनाचा बरदास्त पुढं आहे. महिन्याला राशन फुकटच आहे. माणसं काम करायला तयार नाहीत, मुलं काम करायला तयार नाहीत. काही काय नाही, डिग्र्या घेऊन काही फायदा नाही. काहीतरी कष्ट केलं पाहिजे. अन्न बसवणं म्हणलं लागलेलं आहे. काय कमी केला असं अन्न बसवण्याचा मंत्र आहे. कष्ट आहे तर कैलास आहे. मेहनत केली पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. याच्यामध्ये त्या ठिकाणी देवत्व आहे, शिवत्व अशा प्रकारे. आम्हाला जन्म दिला देवानं, जन्म देवानं दिला. तुम्हाला आम्हाला विचारलं कुठून आलात, प्रश्न एखाद्याने विचारला तुम्ही कुठून आलात, की पटकन तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगता. त्याने म्हणतील उदगीरून आलो, तुम्ही म्हणताल वेळेगावून आलो, कुणी आणखीन म्हणून त्या ठिकाणी लातूरून आलो, कुणी त्या ठिकाणी म्हणतील देगलूरून आलो. हो, तुम्ही देगलूरून आलात. कुठून? काय देगलूरून तुम्ही कुठून आलात? लगेच आपण सांगतो मी माझ्या आईकडून आलो. आईकडून तुम्ही कुठून आलात? आईकडून तुम्ही वडिलाकडून आलो. काय म्हणे? मी वडिलाकडून आलो. वडील कुठून आले? वडील या धान्यापासून निर्माण झाले. धान्य कुठून आलं? धान्य या पृथ्वीतून निर्माण झालं. पृथ्वी कुठून आली? पृथ्वी जलतत्वापासून निर्माण झाली. जलतत्व कुठून निर्माण झालं? जलतत्व हे अग्नी तत्वापासून निर्माण झालं. अग्नी कुठून निर्माण झाला? अग्नी वायू तत्वापासून निर्माण झाला. वायू कशापासून निर्माण झाला? वायू आकाशापासून निर्माण झाला. आकाश कुठून निर्माण झालं? आकाश परशिव तत्वापासून निर्माण झालं. आकाश परशिव तत्वापासून निर्माण झालं. आणि परशिव तत्व म्हणजे अहम ब्रह्मास्मी. मग तुम्ही कुठून आलात? देवापासून आलात. कुठं जायचं? देवापाशी जायचं. गंगा सागर असे मिळाली, ते पुन्हा पुरते सागर होते झाली. तैसे चित्तवृत्ती समरसली, पूर्णानंदी शाश्वत. जिथून आम्ही आलो तिथं आम्हाला जायचं. कुठून आलो? देवापासून आलो. आणि म्हणून मनमत माऊली सुद्धा प्रसादामध्ये म्हणू लागले बघा, जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबरावरीता गोचर, निर्लेप मंगल साचार परम वंद्य. त्या परशिव तत्वापासून आमचा जन्म झाला. आणि जन्माचं खरं सार्थक कशामध्ये? तर आई वडिलाची सेवा करण्यामध्ये. आपल्या आई वडिलाची सेवा. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव, देवादिदेवो भव.
सर्व शास्त्राने त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून त्या ठिकाणी पहिल्या चरणात सांगू लागलेले देवी माझा जन्म सुखात होते. देवी माझा जन्म सुखात होते. देव माझा जन्म सुखाचा माझा जन्म सुखाचा पै केला. देवानं जन्म देऊन आपल्याला सुख समृद्ध करते. कारण जेवढं माणसं आहेत तेवढ्या प्रकृती आहे. सगळे माणसं सारखे राहत नाही. बघा आपल्या आपल्या घरचे सुद्धा बघा, एक भाऊ दुसऱ्या भावासारखा नाही, दुसरा भाऊ तिसऱ्या भावासारखा नाही, तिसरा भाऊ चौथ्या भावासारखा नाही. ऐका, एक बहीण दुसऱ्या बहिणीसारखी नाही, दुसरी तिसऱ्या बहिणीसारखी नाही, सगळे वेगळे. हे का बरं? हे कसं काय आहे? कारण संत म्हणतात, रोपिले ते वरी आले, त्याची फळ प्राप्त झाले. रोपिले त्याची फळ प्राप्त झाली. जे आम्ही कर्म कराल त्याचं फळ आम्हाला प्राप्त होत असतं. आपल्या कर्मानुसार त्याचा फळाचा भोग भोगावा लागतो.
आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपल्या जगामध्ये काही आंधळी माणसं असतात, काही मुकी माणसं असतात, काही पांगळी माणसं असतात. आहे का नाही? आपण बघत असतो, आम्ही बघत असतो, परंतु देवानं त्यांना जे आपल्या या पृथ्वी तलाला पाठवून दिले कशासाठी? त्याच्यापासून आम्हाला काहीतरी शिकण्यासाठी पाठवून दिले. उगा आम्ही बघतो कशाला जगता असेल ही, काय म्हणतो, एखादा आंधळा माणूस, एखादा खुळा माणूस कशाला जगत असेल? पण नाही, त्याला त्या जन्माचा फळाचा भोग भोगावा लागतो. भोगल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. हा? आणि म्हणून त्याच्यापेक्षा आपण किती चांगले आहोत. आम्हाला देवाने दिलं आहे, 2 हात दिले, सर्वांगाने परिपूर्ण अशा प्रकारचं शरीर अशा प्रकारचं दिलंय. आणि म्हणून देवाचे अनंत अशा प्रकारचे उपकार आहेत. श्वहर या जन्माचं आम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल. बघा, आमच्या पूर्वाचार्यांनी आमच्यावर खूप उपकार करून घ्यायचा. भगवतपाद रेणुकाचार्य, भगवतपाद रेणुकाचार्य आपल्या धर्माची संस्कृती सांगू लागले आहेत. जन्मादिलिंग गर्भाती धारण शिवपंचानन सखा. आमच्या धर्माचं प्रयोजन सांगू आपण. आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर आम्ही कोण आहोत? शिवभक्त म्हणून जन्माला येतो. आणि जन्मल्यानंतर 5व्या दिवशी स्वामी आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग त्या ठिकाणी धारण करतात. आमचं वय 8 वर्ष झालं की त्या ठिकाणी आम्हाला काय सांगितलंय? दीक्षा संस्कार सांगितले. मनमत माऊली म्हणू लागले, दीक्षा संस्कार त्याचं वय किती? वयाच्या 8व्या वर्षी घ्या, वयाच्या 16व्या वर्षी घ्या, आणि त्याच्या पुढं गौण म्हणून सांगू लागले. बरोबर. पण आता आम्ही म्हणू लागलो, आम्ही लिंगायताच्या कुळामध्ये जन्माला आलो, वीरशैवाच्या कुळात जन्माला आलो, आणि म्हणून तुम्हाला जेव्हा शक्य होतंय तेव्हा तुम्ही काय करा? दीक्षा संस्कार घ्या. आता काही माणसं एवढे हुशार आहेत, महाराज म्हणले काय? भस्म लावायचं, गळ्यात रुद्राक्षाची माळ घालायची, गळ्यात इष्टलिंग घालायचा, दररोज आम्ही पूजा करू लागलो. मग दीक्षाची काय गरज आहे? काय गरज आहे? दररोज देवाची पूजा करू लागलो, पंचाक्षरी मंत्राचा जप करू लागलो, षडाक्षरी मंत्राचा जप करू लागलो. मग दीक्षा कशासाठी आला? काय गरज आहे? काही गरज आहे? सगळं माहिती आहे. 15 ठिकाणी भस्म लावा. 15 ठिकाणी भस्म लावलं. 108 वेळेस जप करा. 108 वेळेस जप करू लागलो. काही गरज दीक्षाची? दीक्षाची आवश्यकता. परमर्षामध्ये मौली बोलू लागले, जववरी पंचकलश दीक्षा नाही, तववरी भवित बोलिते पाही, कंठिता लिंग दोही पाषाण नाही. बरोबर आहे. तुम्ही दररोज पूजा करू लागला, दररोज 108 वेळेस देवाचं ध्यान करू लागला, जप करू लागला, तरी सुद्धा तुमचं देवपूजन स्वीकार करत नाही. कोण म्हणाले? मी म्हणत नाही, मी सांगत नाही. कोण म्हणत? मनमत माऊली म्हणत. जववरी पंचकलश दीक्षा नाही, जोपर्यंत दीक्षा संस्कार नाही तोपर्यंत आपला देव आहे. परंतु तो देव कसा आहे? पिंड संस्कारामध्येच आहे. जसं बघा, एखादा मूर्तिकार महादेवाची पिंड करतो, नंदीची पिंड, नंदी त्या ठिकाणी करतो, मारुतीची मूर्ती करतो, है काय? विठ्ठलाची मूर्ती करतो, विष्णूची त्या ठिकाणी मूर्ती करतो.
ही बघा तुम्हाला मूर्ती कशी वाटते, ही मूर्ती कशी वाटते, ही मूर्ती कशी वाटते, काय म्हणतो देव म्हणतो का त्याला? ज्यावेळेस आपण आपल्या त्या मंदिरात येऊन त्याला स्थापित करतो, प्राण प्रतिष्ठित करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी तो देव होतो. तेव्हा तो देव होतो. तसंच आपलंही स्वायत्त असंच आपलं सुद्धा आहे. ज्या वेळेस गुरु तुम्ही 8 वर्षाचे झालात, 16व्या वर्षापर्यंत झालात, एक बार असं झालं, एक माई माऊली आमच्याकडे आले, म्हणले महाराज आमच्या वडिलाचं आता वय जास्त झाले, दीक्षा संस्कार नाही कसं करावं म्हणले. म्हणले घेऊन या, घेऊन या. काय आपण लिंगायत म्हणून आज येतो. काही लोक म्हणतात बघा आम्ही लिंगायत आहोत, कोणी म्हणतात त्या ठिकाणी आम्ही शिलवंत आहोत, कोणी म्हणतात त्या ठिकाणी आम्ही दीक्षवंत आहोत, कोणी म्हणतं आम्ही पंचम आहोत. ठीक आहे, उगं पंचम, लिंगायत, दीक्षवान, शिलवंत म्हणून जमताय? हां, जमत नसतं. स्वामी म्हणून जमत नाही. स्वामीला सुद्धा दीक्षा संस्कार आहे. जोपर्यंत दीक्षा संस्कार होत नाही तुम्ही काय होणार नाही? लिंगायतच नाही, उगा नावाला लिंगायत. कसं उगा नावाला लिंगायत, नावाला जंगम. ठीक आहे ना? आता इकडं बघा महाराजांच्या तिकडं सगळ्या जंगमाच्या नाव सगळे जंगम, सगळे जंगम. पण जंगम उभं होईना का? दीक्षा घेतल्याशिवाय जंगम होईना. जसं दीक्षा घेतल्याशिवाय तुम्ही कोण होणार नाहीत? दीक्षावंत होणार नाहीत, तुम्ही शुभंत होणार नाहीत, शिलवंत राहणार नाहीत. त्याच्यासाठी दीक्षा संस्कार महत्वाचा आहे. का बघ? लिंगांगाशी लग्न. गुरुनाथे दाविले, लिंगांगाशी लग्न गुरुनाथे दाविले. लिंगांगाशी लग्न गुरुनाथे दाविले, लिंगांगाशी लग्न गुरुनाथे दाविले. घाता भले एकनिष्ठ, लिंगांगाशी लग्न गुरुनाथे दाविले, लिंगांगाशी लग्न गुरुनाथे दाविले. दाविले लिंगांगाशी लग्न गुरुनाथे दाविले. घाता भले एकनिष्ठ, एकनिष्ठ घाता भले एकनिष्ठ. लिंगांगाशी लग्न गुरुनाथे लाविले, तेथे जाता भले एकनिष्ठ. लिंगाचं आणि अंगाचं लग्न लागलं जातं, देवाचं आणि या शरीराचं लग्न लागलं जातं. अंगसती लिंगपती, अंगसती लिंगपती अशा प्रकारचा हा बोध त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत असतो. देवाचं आणि भक्ताचं नातं या ठिकाणी प्रस्थापित अशा प्रकारचं होत असतं. आणि म्हणून दीक्षा संस्कार आहे.
दीक्षा संस्काराशिवाय लिंगायतची नोहे दान, ज्ञाती धर्माचे असे खोन, जन देवी साच पै. मनमच माऊली म्हणा, दीक्षा संस्काराशिवाय तुम्ही आम्ही दीक्षवंत होणार नाही. त्याच्यासाठी दीक्षा संस्कार महत्वाचा आहे. आम्ही दररोज पूजा करू लागलो, काही उपयोग आहे नाही. देव आमचं पूजन स्वीकार करत नाही. त्याच्यासाठी दीक्षा संस्कार महत्वाचा. दीयते ज्ञानम क्षीयते पाशबंधनम. दीक्षेमुळे काय प्राप्त होत असं? अनवमाल, मायामाल, कार्मिक माल या त्रिमलाचा अशा प्रकारचा नाश होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी दीक्षा संस्कार प्रत्येक शिवभक्ताला आवश्यक आहे. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगू लागले, बालपणी दीक्षा लाभली गुरुची, लाभली गुरुची. बालपणी दीक्षा लाभली गुरुची, लाभली गुरुची. लाभली गुरुची, लाभली गुरुची. बालपणी दीक्षा, दीक्षा लाभली गुरुची, लाभली गुरुची. संसाराची रुची नकळे माझा, संसाराची रुची नकळे माझा. बालपणी दीक्षा, दीक्षा लाभली गुरुची, लाभली गुरुची. बालपणी दीक्षा, दीक्षा लाभली गुरुची, लाभली गुरुची. संसाराची रुची नकळे माझ, संसाराची रुची नकळे माझ. बालपणी दीक्षा लाभली गुरुची, लाभली गुरुची. बालपणी दीक्षा, दीक्षा लाभली गुरुची, लाभली गुरुची. बालपणी दीक्षा लाभली गुरुची, संसाराची रुची नकळे मज. दीक्षा घ्यावी बाल्य अवस्थेमध्ये घ्यावी. बघा, आम्हाला ज्यावेळेस आम्हाला कळतं 8वं वर्ष, सगळे आम्हाला नाते गोते या ठिकाणी कळत असतात. आणि लहानपणापासून ज्या बालकावर संस्कार केले जातात, हे संस्कार अनंत कालापासून त्या ठिकाणी आपल्यावर पडतात, शेवटपर्यंत राहत असतात. आणि म्हणून बाल्य अवस्थेमध्ये दीक्षा संस्कार प्रत्येकाला आवश्यक अशा प्रकारचे. का तर तो आपल्या धर्मापासून वेगळं होत नाही. लहानपणापासून त्या ठिकाणी आपल्यावर काय पडतात, त्या ठिकाणी संस्कार होतात. बघा, लहानपणात एखाद्या मुलावर, एखाद्या मुलीवर त्या ठिकाणी संस्कार झालं की ते आपल्या पतीच्या जरी घरी गेली तरी सुद्धा ती आपला आचार विचार सोडत नाही. तसं माऊली म्हणू लागले, स्त्रिया तुझ्या असाव्या सदा, भवी स्पर्श करू नये कदा. जरी संसार याच्या पदा तरी आचारा सोडवणे. आमच्यासाठी तुला सांगितले इकडं, वडील अग्रगान क्रिया टाकीती, नेणतेही तैसे ती वर्तते. म्हणून अधिक स्थिती न टाके दे सज्जनी.
वडीलधाऱ्या माणसाने जर आपला धर्म सोडला, आपला आचार विचार जर सोडला, तर लहान मुलं करणार आहे? नाही करणार. आमच्या वडिलांना दीक्षा घातले नाही महाराज, आम्ही कशाला घ्यावं? काय काय का? दीक्षा संस्कार म्हणजे जाती संस्कार आहे. ज्या जातीत आम्ही जन्मलो, ज्या मातीत जन्मलो, तो माझा धर्म आहे, माझ्या धर्माची शिकवण आहे. आणि त्या शिकवणीला आम्ही पायी कशा प्रकारचा राहणार? उगं लिंग देऊन तुम्हाला उगं तुमची मोठमाती केलं तर तुम्ही लिंगायत नाही. ऐका नाही, उगं लिंग दिलं काय फायदा? एक बाई म्हणाली महाराज काय करा, आमचे सासरे वाढले, माझाच लिंग दिली की म्हणली. हा जमते असं? नाही जमत. शिवहार तुझं शंभराया व्यर्थ जन्म गेला वाया. होय, आम्ही माणसाच्या जन्मात आलो, सगळं सांगितलं, परंतु दीक्षा संस्कार घेतला नाही, गुरु करून घेतला नाही, त्याचं ज्ञान मिळवलं नाही. काही उपयोग आहे? काही उपयोग नाही. म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलेलं बाबा, बाल्यावस्थेपासून ज्याच्यावर संस्कार घडले जातात तो सुसंस्कारी कशा प्रकारचा होतो. एक माई मला तसं झालं बघा. नवऱ्याच्या घरी गेली. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर एक दिवस नवऱ्याने सांगितलं, बाय मी सगळ्या मित्राला जेवायला सांगणार आहे, चांगलं जेवायला कर म्हणतात. आता धोंड्याचा महिना, धोंड जेवणाचं आमंत्रण दिलं तर नाही. तिने सुंदर स्वयंपाक केला, सुंदर स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक करता करता तिच्या मनात विचार आला, देवा एवढा सुंदर स्वयंपाक झालाय, एखादं जंगम जर माझ्या घरी जर जेवायला आलं तर लय बरे होणार आहे. म्हणजे मनामध्ये विचार केला, एक जंगम जर माझ्या घरी जर जेवायला जर आला तर किती चांगलं होईल. मी एवढा स्वयंपाक अट्टासाने केलाय का नाही, ते त्या ठिकाणी काय होईल म्हणले, ते पावन होईल म्हणले. एवढा विचार मनात करते न करते तेवढ्यातच एक आले की हो जंगम. माय मला लई भूक लागली जेवायला हाय का काही म्हणलं. हा मग तिनं त्या ठिकाणी लगेच त्या स्वामीला पायी धुवायला पाहिजे, पूजा अर्चा केली, जेवणाचं ताट लावलं. आणि ताट लावल्याबरोबर त्या ठिकाणी त्याचं जेवण झालं की तिचा मालक आला. जेवण झालं की मालक आलं. मालक आलं तर मग गपची बसावं का? एक जंगमचं जीव लागतं का लागतं? एक मग जंगम जेवला म्हणजे काय तर देव जेवल्यासारखं होते बरं का. मग जेवायला वाटतं का तुम्ही जंगमाला? नाही बघा. भगवत पाद रेणुकाचार्य सांगवले, शिवयोगिनी संतृप्ते तृप्तो भवति शंकरः तृप्त्या तन्मयं विश्वं तप्तमिति चराचरम्. एक शिवयोगी, एक जंगम आमच्या इथं जेवण जर करून गेला तर विश्व तृप्त होत आहे. तो विश्वात्मा तृप्त होतोय. आणि म्हणून आपण जंगमाला त्या ठिकाणी जीव घालत असतो. तसंच या माईमधून त्या जंगमाला जीव घातलं. आणि जंगमाला जीव घातलं, जंगमानं हात धुतलं की नाही की तिचा मालक आलं. बरं मालक आलं तर गुप्ती बसला होता, गुप्ती बसला गेलं होतं. आणि त्या जंगमाला का वाटेल जेवायला? शिवाय द्यायला सुरू केलं. त्या जोगण्याला काय जेवायला वाढलीस म्हणलं. बरं मानलं तर म्हणलं मग हिनं उगं शिव्या खाल्ली उगं शिव्या खाऊन तर गप्ती बसला का? गप्ती बसलं नाही. त्या काळाचा साबूक होता. कशाचा होता साबूक माहिती का? कातड्याचा साबूक. आणि त्या सापानं मारायला सुरुवात करणार. मारायला सुरुवात केलं, सापानं मारायला सुरुवात केलं. पण ही बाई कशी होती? पहिल्यापासून दीक्षवंत होती, दीक्षा घेतलेली होती, पंचाक्षरी मंत्राचा जप करणार होती. आणि तिने आपल्या अंतकरणामध्ये म्हणली, मारे तारे चित्ती आहे ते करावे. आम्ही जी भावे शरण आलो, आम्ही जी भावे शरण आलो, आम्ही जी भावे शरण आलो. तारी चिट्ठी आहे ते करावे, आम्ही जी भावे
माईने म्हणलं आणि देव तिचं रक्षण करू लागला. की काय माणूस कडे बिंदास मारला की तप्पन त्या जोगड्याला जेव्हा मारते वारतीस का म्हणजे हे तप्पन मारलं. इकडं तप्पन मारलं की जेवढ्या लोकांना देवाला सांगितलं का नाही त्या सगळ्याला मार लागला. अरे बाबा म्हणला त्यांनी तिकडं, अरे मार कुठं लागला आहे ह्यानं तापण कुठं मारलं इथं बायकोला मारला आणि मार कोणाला लागलाय. जेवढ्या लोकांना आमंत्रण सांगितले का सगळ्याला मार लागला. त्यानं रागावून म्हणाला त्या जोगळ्याला वाटत काय मार ते म्हणला. ती तिकडं ती माणसं म्हणलं अरे बाबू म्हणाल. तिकडं सगळे माणसं ते सापाचा मार खाऊन त्रस्त झाली. अंग सगळं त्या ठिकाणी पिवळं हिरवं झालं. त्याच्यातलं एक म्हातार होतं 28. एक म्हातार काय होतं 28 म्हातार होतं म्हणजे हुशार होतं ते. पण त्यानं विचार केला आम्हाला जेव्हा ह्यानं सांगितले मार तर इकडं मारलेला माणूस समोर बी दिसना गेले, पाठीमागे दिसना गेले, इकडे दिसना गेले, चौकडा माणूस दिसना गेले, पण मार काही चुकना. ठीक आहे तो गेला जेव्हा वाटत का म्हणजे पुढं म्हणून मारायचं तिकडे अरे बाबू म्हणायचं. एवढं कोणाले असताना ते म्हातारं काठी टिकवे आलं आणि ह्यानं मारला. ए बाबा म्हणला त्याला त्या बाईला कशाला मारलास म्हणला. तेव्हा म्हणला ही पार सगळी हिरवी पिवळी झाली आहे म्हणला. त्या बाईचा काही दोष नाही म्हणला, तुझा दोष आहे येड्या म्हणला. कुणाचा दोष आहे? तुझा दोष आहे. ही माई माऊली लहानपणापासून तिच्यावर संस्कार झालेले आहे, दीक्षा संस्कार घेतलेले आहे. तिनं शिवपंचाक्षरी महामंत्राचा जप करते आहे आणि ती पवित्र अशा प्रकारची आहे. आणि म्हणून तिचा दोष नाही, तुझा दोष आहे. आणि याच्यासाठी दीक्षा संस्कार करून घेणं प्रत्येक माणसाचं, प्रत्येक जीव प्राण्याचं काय आद्य कर्तव्य आहे. शिवहर बघा भक्तीचे एक 9 प्रकार आहेत. भक्तीचे किती प्रकार आहेत? 9 प्रकार आहेत. स्मरणम श्रवणम कीर्तनम शंभो. स्मरणम शंभो. स्मरणम पादसेवनम अर्जनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. भक्तीचे 9 प्रकार. श्रवण करणं ही एक प्रकारची भक्तीच आहे. आता तुम्ही कीर्तन श्रवण करू लागलेलं आहे, ऐकणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. आता आमचे गायक बघा सुंदर अशा प्रकारचे गायक करू लागलेले, गायन करू लागले. पण गायकाच्या गायन करता असताना त्यांचा एक ताल जर गेला की पटकन तुमच्या आमच्या लक्षात येईल. एक सूर जर गेला तर पटकन आमच्या लक्षात येतं. आता इकडे वादक वाजू लागले त्याने, त्यांचा एक मात्रा जर चुकला, एक मात्रा जरी चुकला आम्हाला कळत तरी कुठला ताल वाजला असते कळते आम्हाला. पण एक मात्रा गेला की आपल्याला लक्षात येतं हे तर उत्तर झालं तर खाली घरी म्हणते. आम्हाला वाजवा येत नाही, गाणं म्हणता येत नाही, भजन म्हणता येत नाही, परंतु तुम्हाला जे कळतं का नाही कळणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. इतके तुम्ही श्रोते हुशार आहे, आम्ही श्रोते किती हुशार आहे. कुठं काय चुकलं लगेच आमच्या लक्षात येतं. म्हणून सांगितलं श्रवण करणं एक प्रकारचे श्रवणम कीर्तनम. कीर्तन ऐकणं ही सुद्धा भक्ती आहे. स्मरण देवाचं स्मरण करणं. बघा देवाने आम्हाला 24 घंटे दिले, 24 तास दिले, दिवसाचे 24 तास दिले. आम्ही देवासाठी किती घंटे दिले? आपण देवासाठी किती तास दिलात? जाऊ द्या तास जाऊ द्या, मला तासावर काही जमणार. 10 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट दिला. कधी पूजा करता? उगं मोजून कर जावा. पूजा करत नसतात तर आता मोजून तर करा. ह्याच्यापासून तर उद्यापासून तर करू. 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट, 1 तास कुणासाठी?
तुमच्यासाठी नाही, देवासाठी. देवासाठी द्यायचा. संसारासाठी किती आहेत? 23 घंटे. संसारासाठी 23 तास आहेत. महाराज आम्हाला काही रिजन नाही. देवानं आम्हाला इतकी मोकळीक दिली आहे बघा. काही लोक म्हणतात महाराज मग सवयात पूजा करावं का कसं पूजा करावं? पहिला प्रश्न त्यांचा असतो. सवल्यात पूजा ओल्या कपड्यानं करावं का कसं करावं? बरं, जेवढ्या ज्या लोकांना सवल्यात करता येतं ओल्या कपड्यात करता येतं त्यांनी ओल्या कपड्यात करा. ज्या भक्तांना धुतलेले कपडे लिहून पूजा करतायत त्यांनी धुतलेले कपडे लिहून पूजा करा. आणि ज्या भक्ताला धुतलेले बी नाही सवल्यातले बी नाही उगं करायचं आहे कसं उगं करायचं. त्याच्यासोबत सुद्धा सवलत दिलेली आहे आमच्या पुन्हा शिवदास माऊलीने. काय म्हणणार शिवदास माऊली माहिती आहे का? असा निश्चयाने असं निशयने भजनी गमने असं निशयने भजनी गमनी असं निशयने भजनी गमनी शयने भोजने गमने प्रेमे शूळपाणे स्मरावाच. देवाच्या नामस्मरणाला बंधन नाही. कधीही घेऊ शकता. झोपताना झोपलेले असताना जागे असताना हिंडताना बसताना कुठेही जाताना एकदा एक ब्राह्मण काय केलेलं आहे आपल्या गळ्यातलं जानवं जे असतंय का नाही ते जानवं काय केले असं जिभीला गच्च बांधलंय. जीभ बाहेर काढलं आणि त्या जिभीच्या त्या दोऱ्यानं बांधून टाकलं आणि आपल्या बाहेर जातात कांदे घेऊन निघाला. मग तेवढ्यामध्ये एक संत त्या वाटण जाऊ लागते. म्हणले भटजी हे असं का केलं लाव म्हणले तुम्ही. जानवं त्या ठिकाणी जिभेला बांधलेलं आहे आणि बाहेरच्या दिशेला चाललात. होय खरं आहे म्हणले. हे जे जीभ आहे ना म्हणले या जिभेनं सतत त्या देवाचं स्मरण करू लागलेले आहे. जीभ सतत त्या देवाचं ध्यान करू लागलेले आहे आणि म्हणून ही अस्वच्छ अशा प्रकारची जागा आहे आणि त्या जागेवर बसून त्या जीवेनं त्या देवाचं नाव घेऊ नये आणि म्हणून त्या ठिकाणी बांधले. मग ते संत म्हणतात तुमचं मरण कुठे येणार आहे तुम्हाला सांगून येणार आहे का? मरण आम्हाला सांगून येणार नाही. तुम्ही कुठल्या दिशेला चाललात कसं तुमचं कोणती अवस्था काय आहे ही आपल्या हातात नाही. त्याच्यासाठी त्या जिभेला त्या ठिकाणी काढून टाका आणि मोकळं करा. शिवहर मरण आपलं कधी येणार आहे हे आम्हाला कुणाला सांगून येत नाही. त्याच्यासाठी कुठल्याही स्थानाला तुम्ही जाता कुठेही जा तिथं फक्त देवाचं स्मरण करत जा. देवाचं स्मरण आम्ही केलं पाहिजे
आणि देवाचं स्मरण केला तरच या जन्मातून आम्हाला मुक्त होता येते आणि म्हणून तिच्या चरणामध्ये थांबा. स्मरण भजन पूजन संताते सदा कीर्तनाची प्रेम गोडी. देवाचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं ध्यान केलं पाहिजे. एक माई माऊली आमच्याकडे आली बघा, म्हातारी होती माय. म्हणले महाराज झोपत नाही गेले, म्हणले दिवसाची झोपी नाही गेल्या, रात्रच्या झोपी नाही गेल्या. तुमच्याकडे ध्यान कुणाचं आहे म्हणलं, ध्यान कुणाचं केलेलं? सगळं ध्यान म्हणले काय सांगा महाराज, सगळं लेकरावरच ध्यान आहे. त्या पोरीचं कसं होते की या पोराचं कसं होते की सगळं ते त्याच्यामध्ये थांबून गुरफटून गेलो. आम्ही आमच्या संसारातच गुरफटून गेलो. नाही म्हणलं तुम्ही एवढं ध्यान करू काही उपयोग नाही. लेकर बाळा ते काम करू लागले, दिल्या घरी मुलगी केलेली आहे आणि तुम्ही उत्तर काम फालतो ध्यान करून काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. मग काय करू म्हणले महाराज, झोपची नाही घ्यायची. म्हणलं रुद्राक्षाची माळ आहे तुझ्याकडं? म्हणले नाही. हे रुद्राक्षाची माळ घ्या, रुद्राक्षाची माळ घ्या. पोराचं ध्यान करायचं नाही, पोरीचं बी ध्यान करायचं नाही, चिंता करायचं नाही. कसं त्याचा संसार त्याच्या संग जाऊ द्या. आता आपलं काय राहिले म्हणलं, सगळं संसार संपला, फक्त देव करायचं अशी काय म्हणलं. आता बघा त्या माय माऊलीनं काय केलं, काहीच करायचं नाही म्हणलं. मायने उगपणाने बसायचं, पाय मोकळे करायचं, लांब करायचं पाय आणि एक उशी पाठीमागा घ्यायचं. उगं देवाचं नाव घ्यायचं. जेव्हा झोप लागेल तेव्हा झोप लागेल. आणि असं करता करता त्या बाईला 8 दिवसात फरक पडला. 8 दिवसात फरक पडला. त्या बाईला झोप लागायला सुरुवात झाली. आणि झोप लागायला सुरुवात झाली. 10व्या दिवशी माझ्याकडे आले. म्हणले महाराज काय झालं? म्हणले बघा तुम्ही माळ दिली की नाही म्हणली, आणि त्या महादेवाचं जप करला ते बघा. जप करता करता कधी झोप लागली की माझी मला कळले. म्हणले म्हणजे काय आहे हे, कशाचं प्रतीक आहे? स्मरण, देवाचं स्मरण, देवाचं ध्यान करू लागला की आपोआप त्या ठिकाणी देव तुम्हाला झोपी घालतो. लोकांना गोळ्या कोण झोपलं नाही.
झुकीच्या गोळ्या घेऊन झोपला नाही. इथं झुकीची गोळी घ्यायची काय गरज? फक्त देवाचं स्मरण करत जावा, देवाचं ध्यान करत जावा. आणि देवाचं जर ध्यान केला की देव तुमचं ध्यान करतात. धर्मो रक्षती रक्षतः. तुम्ही धर्माचं संरक्षण करू लागला, धर्माचं रक्षण करू लागला, धर्माची तत्व त्या ठिकाणी आपला अंगीकार करू लागला की देव तुमचं ऋणी होतं. देव आमचं ऋणी होत असतो. आणि तुम्हाला काय पाहिजे ते त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करतात. तो शहर अन्न वस्पनाला भक्त भांडारी वस्पना म्हणतात. आपण अन्न वस्पनाला काय म्हणतो असतो? भक्त भांडारी बसवेश्वर. आणि अन्न वस्पनला दररोज आपल्या या अखंड शिवनाम पत्त्यामध्ये असंख्य शिवभक्त काय करू लागले? परमर्षाचं पारायण करू लागले. कोणी गाथा वगैरे करू लागलेले आहे. आमची भजन मंडळी त्या ठिकाणी पंचम स्वरामध्ये त्या ठिकाणी गायन करू लागलेले. आणि अन्नदान करणारे भक्त लोक अन्नदान करू लागलेले. आणि अनेक गावातून सगळे शिवभक्त लोक या शिवानुभव मंडपामध्ये येऊन भक्ती त्या ठिकाणी करू लागलेले. तसंच त्याच न्यायानं कल्याण नगरामध्ये अनुभव मंडपामध्ये अन्न वसवणा दररोज 1,96,000 शिवभक्तांचं काय करू लागलेलं आहे? अन्नदान करू लागलेले. 1,96,000 एवढं अन्नदान. अनेक प्रांतामधून शिवभक्त आलेले आहे. कोणी इष्टलिंग पूजा करू लागलेलं आहे, कोणी शिवकथा त्या ठिकाणी करू लागलेलं आहे, कोणी भजन पंचम स्वरामध्ये गाऊ लागलेलं आहे, कोणी ध्यानस्थ अशा प्रकारचं बसलेलं आहे. तेवढ्यामध्ये एका गावातले 2 माणसामध्ये एक विचार निर्माण होतो. त्या दोघांनी विचार केला, अन्न बसवणला दररोज 1,96,000 भक्तांना जीव घालतो म्हणजे काय साधा माणूस आहे काय? किती मोठा सावकार आहे म्हणून. आणि काही करून म्हणले अन्न बसवण्याच्या घरची आपल्याला चोरी करायला जायचं. काय म्हणलं मी? चोरी करायला जायचं. दोघांनी विचार केला, ठीक आहे, पण चोरी करायला जायचं असेल तर त्याचा नियम होता. कपाळावर भस्म असला पाहिजे, गळ्यात रुद्राक्षाची माळ असली पाहिजे, गळ्यात इष्टलिंग असला पाहिजे, तरच त्या माणसाला त्या शिवानुभव मंडपामध्ये अनुभव मंडपामध्ये प्रवेश आहे. या दोघांचं काही नव्हतं, दोघांचं काहीच नव्हतं. गेले दुकानातून एक भस्म आणला, दुकानातून एक रुद्राक्षाची माळ आणली, पण इष्टलिंग सापडला गेला. काय सापडला गेला? इष्टलिंग देव सापडला गेला. त्याच्यात एक आणि काय म्हणतो माहिती का? अरे इष्टलिंग काय सापडला गेले? बारकी बारकी वांगी हातात तुम्ही काढली, ती वांगी गुंडाळून दोत म्हणले आपण. ती वांगी गुंडाळून दोत म्हणजे काय दिसणार आहे म्हणजे कपड्यामध्ये कपड्यामध्ये महाराज शिवहर महाराजांच्या घरात कपड्यामध्ये देव आहे बघा, बाहेर काढून दाखवा. तो का महाराजांच्या घरात कपड्यामध्ये देव आहे. तसं
त्या दोन चोरांनी काय केलं, कपड्यामध्ये बारके बारके वांगे गुंडाळून आणि तिथं काय झालं, देव तयार झाला. नाही आले दोघेही चोर होते. चोर अन्न बसवण्याच्या घरी चोरी करावं म्हणून गेलेले होते. अंतकरणामध्ये भाव चोरी करण्याचा होता आणि आले. द्वारपालाने त्याच्याकडे पाहिलं, भस्म कपाळावर आहे, गळ्यात रुद्राक्षाची माळ दिसून आले, गळ्यात इष्टलिंग दिसून आलंय. ते कोणतंही काय काय शुभार्थ आहेत, जाऊ द्या मध्ये प्रवेश मिळाला. प्रवेश मिळाला खरं, पण त्यांचं ध्यान कुठं होतं? ध्यान भजण्यात नव्हतं, ध्यान पूजा करण्यात नव्हतं, ध्यान ध्यानामध्ये नव्हतं. ध्यान कुठं होतं? बसवेश्वराची तुझी कुठं आहे मुलाने, खजिना कुठं ठेवलाय बसवेश्वरानं? बघा, चौक पुढं बोंबलाले, चौक पुढं बोंबलाले, बसवेश्वर सकाळी खजिना दिसू लागला. चौकड नुसतं धान्याचे पोते दिसू लागले, पण खजिना कुठं दिसना गेला. पण काय झालं, तेवढ्यामध्ये अन्न बसवणा तिथं आले. कुठं आले? जिथं ही चोर बसले होते तिथं आले. तिथं आल्यानंतर चौकड बघितलं अन्न बसवून, आणि त्याच्यामध्ये हे दोघ जण दिसले, थळ उठून दिसले. दोघं दिसल्याबरोबर म्हणले, आणि असं का बसला म्हणले, सगळी जण त्या ठिकाणी पूजा करू राहिल्या, तुम्ही बी पूजा करा, करा दे. आता आम्ही आला कशाला? चोरी करायला आला. आणि एवढ्या लोकांमधून हा माणूस दोघाला कसं बघितलं? काही असं म्हणतात, मारे तारे ते आहे ते करा, काही असं का? मंत्री म्हणले विज्ञान राजाचा काय शिक्षा देईल ते भोगावं लागणार आहे, पण तो आता पूजा तर करावं लागणार आहे, ते काढावं तर लागणार आहे. मग त्या ठिकाणी सगळा अंगातला घाम एकवटला. त्या ठिकाणी घामाने गर्द झाले आणि एक पदर काढली. लटकत 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 एक पदर काढली. आणि आता राहिला शेवटचा पदर आहे. शेवटचा पदर राहिला आणि तोही पदर काढला. शेवटचा पदर काढल्याबरोबर वांग्याचं रूपांतर इष्टलिंगात झालं. वांग्याचं रूपांतर इष्टलिंगात झालं. जसं लोखंडाचं परिवर्तन सोन्यामध्ये व्हावं, त्याच्या लोहाने धरली परिसाती संगती, तेने पूर्वस्थिती पालटली. तसं त्याने एखाद्या संतानं त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं आणि साष्टांग धरू लागले. आणि म्हणजे अन्न बसवला, खरं सांगू आम्ही कशासाठी आलो होतो? तुमच्या घरची चोरी करण्यासाठी. अन्न बसवत होता, अन्न बसवत होता एक वचन आहे, चोरी करू नका, खोटे बोलू नका, आत्मस्तुती करू नका, परनिंदा करू नका. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी. आणि म्हणून त्या दिवसापासून त्याने ठरवून टाकलं, म्हणले अन्न आता आजपासून आम्ही चोरी करणार नाही. मग काय करणार? काही नाही म्हणले, तुमच्या या अनुभव मंडपामध्ये जे जे शुभक्त येतील ना, त्या वाचा आणि मन देवासी अर्पण, त्यांची आम्ही सेवा करू. आणि म्हणतो त्याच्या नाही जाऊ
नाही जाऊ दिले अन्य ठाई चित्त धन्य गोत वित्त देव झाला. आणि त्या दिवसापासून कधीच घराकडे गेले नाही. संसार म्हणल्याने सतत त्या सगळ्यांची सेवा करू लागले, सतत त्यांचं स्मरण करू लागले. जसं बघा आपण देवाचं स्मरण करतो ना, तसंच आपण एकदा सुद्धा आपणही त्या ठिकाणी त्या देवाचं स्मरण करू. शंकर गृहस्थी आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. संन्यास आश्रमामध्ये काय फक्त देवापुरता उरलो. कुणापुरता? देवासाठी उरलेलो. कुठल्या संसारात आपण भाग घ्यायचा नाही. पोरग का कुरलेले, सुनबाई का खवलेली आहे, का पिवलेली आहे, काही बघायचं काही बघायचं. कुणासाठी? फक्त आमचं नातं कुणासाठी आहे? देव आणि भक्त. देवाचं आणि भक्ताचं नातं असलं पाहिजे आणि सतत त्याचा ध्यास असला पाहिजे. कुणाचा ध्यास असला पाहिजे? देवाचा ध्यास असला पाहिजे. शिवदास म्हणे भृंगीचे त्याने शिवरूप होय निश्चयी. एखादा भ्रमर सुद्धा, एखादी आई सुद्धा त्या भ्रमराच्या संपर्कात आल्यानंतर ती सुद्धा त्या ठिकाणी भ्रमर स्वरूप त्या ठिकाणी होते, देव स्वरूप त्या प्रकारचे होते. तसंच तुम्ही आम्ही सुद्धा सतत त्या देवाचं जर स्मरण करू लागलो, देवाचं जर ध्यान करू लागलो, देवाचं जर ध्यास करू लागलो तर आम्ही काही होणार नाही. तर आपण सुद्धा, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या शिवसाहित्य पदवीला आपण प्राप्त होऊ शकतो. जसं अन्न बसवला एका वचनामध्ये म्हणाले, देवा तू झाल्यास प्रसन्न, देवा तू झाल्यास प्रसन्न, गरल होईल अमृत. देवा तू झाल्यास प्रसन्न, फुटेल ओढक्यास अंकुर. देवा तू झाल्यास फुटेल वांदे दुधाची धार. देवा तू झाल्यास प्रसन्न, सर्वगत हस्तगत होईल. हे कुठं संगम देव. देव जर प्रसन्न झाला तर या जगात काहीच कमी पडणार नाही. काही कमी पडणार आहे? जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे स्वरूप गाणे, ऐसिया संतांचे होडे निर्भय. देवाचं स्वरूप सर्वभरीत अशा प्रकारचं आहे आणि त्या सर्वभरीत स्वरूपामध्ये देव आम्हाला पाहिजे. देव आम्हाला पाहिजे. कशाला पाहायचं असेल तर या अनुभवामध्ये विश्वात्मा परमात्मा परमेश्वर भरून उरलेला आहे. शंकर जरी काष्टी भरला, Thank you.
महिमा निर्मला अदृश्य दक्षिणे दक्षिणा शंकरती शंकरती शंकरती. परमात्मा परमेश्वर त्या सृष्टीमध्ये अनुभवेमध्ये पूर्ण अशा प्रकारचा उरलेला आहे आणि त्या परमेश्वराच्या आपण तनानं मनानं धनानं अशा प्रकारची सेवा केला तर त्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय आम्हाला राहू आम्ही राहणार नाही. आणि म्हणूनच त्या ठिकाणी शेवटच्या चरणाचा Ganga
रे सर्व सुख मज गावी आपले ठाई बसवलिंगा पायी स्थिर केले. सर्व सुखाचं आगर म्हणजे परमेश्वराचं ठिकाण आहे. देवाजवळ सर्व सुख आहे. म्हणून शिवदास मारुतीदास म्हणतात, एक वेळा भेटी द्यावी शिवदासा मग सुखी बैसा अंतरीचा. तेव्हा एकदा भेट द्या, एकदा दर्शन द्या. एक बार तुमचं दर्शन झालं की माझ्या जीवनाचं कल्याण झालं. असंच या ठिकाणी म्हणजे सर्व सुख मज दावे आपुले ठाई बसवलिंगा पायी स्थिर केले. एकदा तुमचं दर्शन झालं, कोण आहे घेणार दर्शन? देवाचं दर्शन. काय बरं घ्या, त्याच्याजवळ सगळं आहे. तूच करता कराविता देवा बघी तुझी सत्ता. आम्ही बाहुल्याच्या दाते सूत्र दोरी तुझे देवाजवळ सर्वस्व अशा प्रकारचं आहे. आणि मग त्या देवाकडे त्या ठिकाणी मागणं मागावं, देवाकडे आपलं सर्वस्व समर्पित करावं. काया वाचारी करी देवाचे अर्पण. कायेन वाचेन मनानं त्या ठिकाणी त्या परमेश्वराला त्या ठिकाणी काय शरण जा. शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी शरण गेले त्या राहू नाही द्यायच्या, शरण गेले त्याचे राहू नाही दे दोष पातका केलेश अंगीकार. आपले तुम्ही कितीही पापी असाल, त्या पापाचं पातक धुवून काढण्याचं शक्य आणि सामर्थ्य परमेश्वराच्या अंगी अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून सर्वांनी त्या परमेश्वराला शरण जावं. आणि परमेश्वराला शरण गेल्यानंतर त्या परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये एकरूप अशा प्रकारचं व्हावं. आणि हे एकरूप होण्याचं शक्ती आणि सामर्थ्य दयाधर पार्वती परमेश्वर बसवादी प्रमदगण मन्मथादी शिवसंत राष्ट्रसंत शंभू महादेव तुम्हाला आम्हाला सदैव अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करो. त्या ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता तुम्हाला अशा प्रकारची भक्ती
ज्ञान वैराग्य तुम्हाला सदैव प्राप्त करो अशा प्रकारचा विश्वचिंतन करतो आणि झालेली सेवा शंभू महादेवाच्या दिव्य चरणावली समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. गुरुराज बाबू